गंध लावण्यासाठी, चेहरा पाहण्यासाठी, आपण आपल्याला पाहण्यासाठी आपण या आरशामध्ये पाहू शकतो, पण कुणाला पाहतो तर दृश्यालाच पाहतो आपण. आणि जे दृश्य दिसत असलं तरी ते दृश्य म्हणजे आपण नाही, ते ध्यानात घ्या. म्हणून माऊली अमृतानुभवांनी सांगतात की डोळा डोळ्याला पाहू शकत नाही, डोळाच डोळ्याला पाहत नाही. डोळा सुद्धा आपल्याला दृश्य आहे आणि आपल्याला आपण डोळ्याची सुद्धा साक्षी आहोत. मग हे जे स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे. स्वरूप आपल्याला स्वरूप सांगितलं की निर्गुण निराकार स्वरूप आहे, आणि ते स्वरूप आपण पाहू शकत नाही. कारण आपल्याला जर काही रूप असतं तर दिसलं असतं, कारण आपल्याला रूपच नाही तर आपण कसं दिसतो ना आपल्यालाच. पण आहेत तर मात्र आपणच. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये आपणच असतो, आणि त्या आपल्यालाच कळतात. आणि जे कळतं ते आपण नाहीत. ज्याच्यामुळं कळतं ते आपण आहोत, आणि ते साक्षी, ते चैतन्य. त्या चैतन्याचं हे माध्यम आहे शरीर. 4 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. याच्याद्वारे आपण ते आत्म्याचाच कारभार करण्यासाठी हे सर्व साधनं केलेले आहेत. तर या 4 पुरुषार्थापैकी धर्म, मोक्ष 2 प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत पुरुषार्थ प्रयत्न करावा. ते कधीही प्रारब्धावर सोडू नये, आणि अर्थ आणि काम हे 2 प्रारब्ध सोडून द्यावे. त्यासाठी पुरुषार्थ प्रयत्न करू नये. आता उलट करतो की नाही आपण. धर्मासाठी आणि मोक्षासाठी आपण प्रयत्न न करता अर्थासाठी आणि कामासाठी आपण प्रयत्न करतो, आणि मग त्याचाच आपल्याला ध्यास लागतो. आणि त्याचा ध्यास लागल्याच्या नंतर मग आपण किती जरी परमार्थ केला, अंतिमतीचा गती जे आपण म्हणतो, तर आपल्याला जर आपला मृत्यू केव्हा आहे आपल्याला माहित नाही, श्वास केव्हा येईल आणि श्वास केव्हा जाईल. तर हे श्वास आपल्याला कधी जाईल माहित नाही, आणि शेवटच्या श्वासाला जर आपल्याला काय स्मरण होतंय, शेवटच्या श्वासाला काय स्मरण होतंय, तर त्याच्यावर अवलंबून आहे. शेवटच्या श्वासावर अवलंबून आहे की आपल्याला स्मरण कशाचं होतं. मग आपलं स्मरण जर झालं तर आपण मुक्त आहोत. मग ते होण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपण नेमके उलट करतो. अर्थ आणि काम हे प्रारब्धावर सोडून देण्याऐवजी माणूस दिवस रात्र त्यासाठी प्रयत्नशील असतो, शेवटी पस्तावतो. धर्म व मोक्ष या बाबतीत माणसाने जागृत राहून सतत प्रयत्न, पुरुषार्थ केला पाहिजे. पण दुर्दैवाने माणूस हे दोन्ही प्रारब्ध सोडून देतो, आणि त्यामुळे तो गोत्यामध्ये येतो. महाभारतामध्ये महर्षी वेदव्यास आवर्जून सांगतात, ऊर्ध्व बाहू प्रवक्ष्यामी न कश्चित शृणोति मे. माझे दोन्ही हात वर करून सर्व जगाला सावध करण्यासाठी मी सांगत आहे. वेदव्यास म्हणतात, मी सर्व जगाला सांगत आहे की माझ्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. मी जे सांगतोय ते माझं कोणी ऐकत नाही, असं व्यास महर्षी म्हणतात. अर्थ व काम यांचा मी शत्रू नाही, ते म्हणतात भगवंत. म्हणजे वेदव्यास सांगतात की मी अर्थाचा आणि कामाचा मी शत्रू नाही. तुम्हाला धर्म आणि मोक्षाकडे पहा म्हणतोय, म्हणजे मी कामाचा आणि अर्थाचा शत्रू नाही, किंवा असं करू नका असं सांगत नाही. अर्थ आणि काम याचा मी शत्रू नाही, कारण अर्थ काम यासाठी जरूर यत्न करा, पण ते कसे करा म्हणतात. पैसा कमवायचा असेल तर अधर्म करून पैसा कमवू नका म्हणते. नीती सोडून, धर्म सोडून पैसा कमवू नका. जर तसा पैसा कमविला तर ते सुख देणार नाही, असं सांगतोय म्हणतात. मग तुम्ही आम्ही जे काही प्रयत्न करतो ते चुकीचे प्रयत्न करून आपण कमवू नका असं म्हणतात. तर नीतीचा राजमार्ग न सोडता मोक्षाची प्राप्ती करावी, हा सिद्धांत सर्वांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी इतिहासाचा दृष्टांतासारखा उपयोग
करून महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिलेला आहे आणि जनमानसावर त्याचा इष्ट परिणाम होत नाही असे पाहून निराशेने वेदव्यासांनी वरील प्रमाणे उद्गार काढले. ते पैसा कमवू नका असं म्हणत नाहीत किंवा काम नसला पाहिजे असं म्हणत नाहीत. नीतीनं नियमानं धर्मानं असावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचा उपयोग धर्मासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून पुढं प्रारब्ध आणि पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत. प्रारब्ध आणि पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत, पण ते एकमेकांना पूरक आहेत. आज आपण जे क्रियामान कर्म पुरुषार्थ करतो त्यातील बरेचसे संचितात जमा होऊन कालांतराने जेव्हा परिपक्व होते तेव्हा प्रारब्ध रूपाने आपणास ते भोगाव्यास लागते आणि ते भोगण्यासाठी आपल्याला अनुरूप शरीर आणि परिस्थिती प्राप्त होते. आजचा पुरुषार्थच भविष्य काळात प्रारब्धात रूपांतरित होतो. आजचा पुरुषार्थ हा जण उद्याच्या आपल्या बंगल्याची व झोपडीची ब्ल्यूप्रिंट रूपरेखा आहे. त्यांना सांगायचंय की जर परमार्थ करत असताना आपल्याला जर मोक्ष नाही झाला, आपल्याला भगवान परमात्माचं स्वरूप नाही प्राप्त झालं, जर आपण परमार्थ करत असताना धर्मानं न्यायानं नीतीनं जर कर्म करत असू आणि जर आपला परमार्थ घडला तर कमीत कमी परत असणार आपल्याला जन्म भेटला तर चांगल्या कुळामध्ये उच्च कुळामध्ये संतांची संगती भेटून संतांच्या संगतीचं महत्व सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाकडे मागितलेलं आहे की देवा आम्हाला संत संगती मिळू दे. संत संगती असू दे. संतांची संगती ही सर्वांमध्ये श्रेष्ठ संगती आहे असं सर्व साधू संतांचं म्हणणं आहे.